ब्रेकिंग न्यूज. शहाद्यात अतिक्रमण वादावर तोडगा. घरमालकाने स्वतःहून गेट काढत दिला शांततेचा संदेश. शहादा शहरातील वार्ड क्रमांक 5 मध्ये अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला अखेर समाधानकारक वळण मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी नंदुरबार भाजप जिल्हा उपाध्यक्ष यांनी शहादा नगरपालिकेकडे अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन सादर करत या भागातील रस्ता बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आज संबंधित घरमालकाने स्वतःहून आपले गेट काढून घेतल्याने प्रश्न सुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वार्ड क्रमांक 5 मध्ये एका घरासमोर लावण्यात आलेल्या गेटमुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार होती. याबाबत राजकीय स्तरावरही हालचाली सुरू झाल्या होत्या. नगरपालिकेकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती. दरम्यान कोणताही वाद वाढू नये आणि गावातील शांतता अबाधित राहावी या उद्देशाने संबंधित घरमालकाने पुढाकार घेत स्वतःहून गेट काढण्याचा निर्णय घेतला. ही जागा अतिक्रमण नसतानाही गावातील शांततेसाठी आम्ही स्वतः गेट काढले आहे, अशी प्रतिक्रिया घरमालकाने दिली. यावेळी घरमालकाने प्रशासनालाही आवाहन करत गावात कोणाच्याही अतिक्रमणावर कारवाई करताना सर्वांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अनावश्यक तणाव टाळण्यासाठी संयमाने निर्णय घ्यावेत असे मत व्यक्त केले. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून संवाद आणि समन्वयातून प्रश्न सोडवण्याचा आदर्श समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणावर जाहीर शेख उशीर यांनी अहवाल सादर करत संपूर्ण घडामोडींची माहिती दिली आहे. एकूणच अतिक्रमणाच्या संवेदनशील मुद्द्यावर घरमालकाने दाखवलेल्या समंजस भूमिकेमुळे संभाव्य वाद टळला असून गावात शांततेचा संदेश गेला आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. मी जहीर शेख मुशीर, वार्ड क्रमांक 5. दरम्यानच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये अतिक्रमणाच्या संदर्भात अर्ज दिले गेले. वार्ड क्रमांक 5 त्यात माझं गेट आहे. माझे समोर गेट दिसतंय, हे गेट अतिक्रमण नाही, परंतु नगरपालिकेमध्ये अतिक्रमण दाखवत आहेत. ॲक्च्युली हा 6 मीटरचा रस्ता आहे. हा काही पब्लिक वापरचा नाही आहे आणि इथं रहदारी नाही आहे. माझे घर एकदम शेवटच्या टोकाला आहे. तिथं फक्त मीच येऊ शकतो, कारण पुढे ॲक्सेस नाही आहे, पुढे रोड नाही आहे, पुढे कुठलंही वाहतूक नाही आहे आणि म्हणून तो देडे नसल्या कारणाने मी हे गेट टाकलेलं आहे. हे गेट मी माझ्या स्वसंरक्षणासाठी टाकलं आहे. डुकरे, कुत्रे, मांजरे, वन्य प्राणी वगैरेंपासून बराचसा त्रास होतो. त्या त्रासापासून वाचलं पाहिजे या दृष्टीने मी मला ते गेट टाकलं. मागच्या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या नातूला कुत्र्यांनी 2दा चावले. माझी सायकल, माझी इन्व्हर्टरची बॅटरी, बरंच काही चोरीला गेलं, पण अजून मी कधी तक्रार केली नाही. परंतु आता जर माझं गेट आहे आज एकदम मोठा मुद्दा बनून उभा राहत असेल आणि शहराची शांतता माझ्या गेटमुळे बिघडत असेल, मी स्वखुशीने, राजीखुशीने, अत्यंत मोकळ्या मनाने मी माझं गेट काढून घेत आहे, जेणेकरून माझं शहर शांततेत राहिलं पाहिजे. माझ्या शहराचा विषय आहे. माझं शहर माझ्यासाठी पहिले आणि मी माझं गेट महत्त्वाचं नाही. मी गेट राजीखुशीने काढतोय. त्याच्याबद्दल माझी एवढीच विनंती राहणार आहे की माझं गेट मी काढून गेलं. माझं गेट काढल्यानंतर जर कोणाला राजकीय समाधान भेटत असेल तर त्याच्यात मला आनंद आहे. त्यांचा समाधान हेच माझा आनंद आहे. म्हणून मी आज 15 तारखेला माझं गेट स्वखुशीने काढून घेत आहे. आणि ह्याच्यानंतर माझी विनंती राहील की अतिक्रमण हा विषय कृपया शहाद्यासाठी थांबवा. लोकांना त्रास देऊ नका. आता नगरपालिकेला विनंती, प्रशासनाला विनंती, लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आता शहादा विकासाकडे न्या आणि ह्या भांगडी किंवा ह्या अतिक्रमणामुळे लोकांचं रोजगार उद्ध्वस्त होतील असे काही कामं न करता ह्याला थांबवावं हीच माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.